सर्व समर्थ भक्तांना माझा सादर प्रणाम आणि भाषण कलेच्या शौकीन रसिक प्रेक्षकांना नमस्कार। मित्रांनो, आपण माझ्या समर्थ रामदासांचे भाषणशास्त्र या पुस्तकातील पहिल्या प्रकरणातील श्रोता या मुद्द्यावर चर्चा करत आहोत। समर्थांनी जी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली त्याच्या मागे त्या काळामध्ये समाजात असलेलं अज्ञान, अन्याय, अत्याचार, जुलूम सहन करण्याची वृत्ती, या सगळ्या गोष्टी ज्या होत्या, अनागोंदीपणा, अजागळपणा, या सगळ्या दोषांवर मात करण्यासाठी दासबोध या पवित्र ग्रंथाची निर्मिती केली। आणि त्यातून मूर्ख लक्षणामध्ये त्यांनी जे दिलेले आहेत गुण, की हे गुण असेल तर हा मूर्ख आहे, हे गुण असेल तर हा मूर्ख आहे, हे गुण असेल तो मूर्ख आहे, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं। का दिलं असेल त्यांनी मूर्ख लक्षण? मीही त्याच्यावर विचार चिंतन केला, विचारवंतांनीही केला। ते यासाठी दिलं की समाज पुरुषातील या मूर्खपणाच्या बाबी लोकांनी टाकून द्याव्यात आणि नव्या समाजाची निर्मिती करावी, जो ज्ञानवान समाज असेल। ही समर्थांची पार्श्वभूमी होती त्या मूर्ख लक्षण देण्याच्या मागे। असंच समर्थांनी ग्रंथराज दासबोधच्या दुसऱ्या दशकातील पहिल्या समासात मूर्ख लक्षण मध्ये 18व्या ओवीत खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे, जी तुम्हाला मला सगळ्यांना लागू आहे। काय सांगितलं त्यांनी? ते म्हणाले, घरी विवेक उमजे। आता बघा, हे जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा स्वतःला चिमटा गेले, माझ्या बाबतीत खरं आहे का? आणि खरंच नक्की असं होणार आहे। घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे, शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख। याचा अर्थ काय? घरामध्ये बोलताना आई वडिलांशी, पत्नीशी, भावंडांशी खूप चांगले विचार मांडतो आणि खरंच त्याचे विचार चांगले असतात। मात्र सभेत बोलायची वेळ आली की समर्थ म्हणतात सभेमध्ये लाजे, म्हणजे गडबडीत होऊन जातो, हातपाय थरथर कापायला लागतात, घशाला कोरड पडायला लागते, भंबेरी उडते, काय बोलावं काही नाही सुचत नाही, एक क्षण एका युगाप्रमाणे वाटतं। या सगळ्या गोष्टी ज्याच्या बाबतीत होतात त्याला समर्थ म्हणतात तो एक मूर्ख। समर्थ या ओळीमध्ये म्हणतात, शब्द बोलता निर्बुजे। शब्द बोलायला गेला की ते मला ते असं, ते या ठिकाणी मी असं सांगतो, अशा प्रकारचं ततपप त्याचं होतं, तो एक मूर्ख। समर्थ त्याला मूर्ख का म्हणतात हे समजावून घ्या मित्रांनो। जी गोष्ट आपल्याला येत नाही, साध्य होत नाही, ती गोष्ट साध्य करून त्याच्यात प्रभुत्व मिळवणे हा खरा पुरुषार्थ, हा पुरुषार्थ आहे। जो घोडा आपल्याला त्याच्यावरती बसू देत नाही, त्याच्यावरती मांड ठोकून आणि त्याला रपेट मारून आणायची, त्या घोड्याच्या तोंडाला फीस आणायचा, हा पुरुषार्थ आहे। समर्थ म्हणतात की शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख। घरी तुम्हाला विचार सुचतात, भावना सुंदर मनामध्ये असतात, आपण काही कमी नाही आहात, आपल्यामध्ये गुणवत्ता आहे, आपलं मेरिट आहे, आपलं टॅलेंट आहे, आणि असं असताना आपल्याला सभेमध्ये का बोलता येत नाही हा विचार आपण केला पाहिजे। आपली काय ततपप होते, आपल्याला थरकाप का सुटतो? अवश्य जगातल्या सगळ्या मोठ्या वक्त्यांना झालेला आहे, तुम्हाला झालं, यात नवीन काही नाहीये। आणि मी मागे सांगितल्याप्रमाणे प्रयत्न कण रगडता वाळूचे तेलही गळ। प्रयत्न केला पाहिजे। प्रयत्न केला तर एक दिवस सभेमध्ये व्यासपीठावर तुम्ही ताठपणे उभे राहणार आणि तुमचं भाषण तुम्ही यशस्वी करून दाखवणार। हे झालं पाहिजे। घरी विवेक म्हणजे तुम्हाला सुचतंय सगळं, तुमच्याकडे सुंदर कल्पना आहेत, तुमच्या मनामध्ये उत्तम विचार आहे, ते तुमच्या वाचनाच्या बळावर असेल, मननाच्या बळावर असेल, चिंतनाच्या बळावर असेल, स्वतःचा विचार असेल, तो तुम्हाला सभेत मांडता आला पाहिजे। आणि मग समर्थ चिडून या ठिकाणी म्हणतात की शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख। मित्र, ह्या व्हिडिओ जे मी करतोय हे केवळ अतिशय कळकळीने, अतिशय तळतळीने तुम्हाला विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, मित्र तुम्ही हे व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओतून बोध घ्या। जर आपल्या बाबतीत हे खरं असेल तर पुन्हा पुन्हा
छोट्या वर्गामध्ये जाऊन लहान मुलांच्या समोर बोलून, मोठ्या ग्रुप समोर बोलून तुमची बोलण्याचं धाडस वाढवा. समर्थांनी 450 वर्षांपूर्वी सांगितलंय की घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे, शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख. म्हणजे काय? समर्थ म्हणतात हे जर होत असेल तर तो एक मूर्ख आहे. कारण काय? त्याने सरावच केला नाही, त्याने बोलण्याचा प्रयत्न केला नाही आणि गप्प बसून राहिला, लाजून राहिला. असं चालत नाही मित्रांनो, लाजायचं नाही. जे जगाचं होईल ते आपलं होईल. आपण बोलायचं, भाषण करायचं, धाडस करायचं आणि धाडस आपण वाढवल्याशिवाय वाढत नाही हे लक्षात ठेवा. सभेमध्ये बोलण्याचं धाडस आज नाही उद्या तुम्हाला येणार आणि तुम्ही छान बोलणार. मात्र त्यासाठी अनेक वक्त्यांची भाषणं ऐकणे, स्वतः भाषणाची तयारी करणे. अहो मंदिरामध्ये कीर्तन आहे, जा ना तुम्ही, कीर्तनही ऐका. प्रवचन आहे, जा बसा समोर, रामकृष्ण हरी म्हणा आणि करा. काहीही आपल्याला निषिद्ध नसलं पाहिजे. हे मला चालत नाही, मी कीर्तन ऐकणार नाही, मी प्रवचनाला जाणार नाही, मी काय टाळकरी आहे का, असा विचार वक्ता होऊ इच्छिणाऱ्याने ठेवायचा नसतो. जे मिळेल ते भाषण ऐकतं. मी कम्युनिस्टांचे विचार ऐकणार नाही असं नाही चालत राजा. सगळ्यांचे विचार ऐका, उजवे विचार ऐका, डावे विचार ऐका, मध्यम मार्गाचे ऐका आणि भाषण ऐकून तुम्ही स्वतःचे विचार पक्के करा. अशा रीतीने पुढे जाल तर निश्चितपणे यशस्वी व्हाल, उत्तम वक्ता व्हाल. तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.